मंडळी, तुमच्यासोबत अशी गोष्ट कधी घडली आहे का, की तुम्ही कोणतं तरी बिल पेमेंट करण्यासाठी स्क्रीन ओपन केली आहे आणि आहे ती रक्कम सोडून त्यापेक्षा थोडी जास्त रक्कम तुम्हाला तिथं दिसू लागली आहे? किंवा तिथेच मोठ्या अक्षरात फ्री असं लिहिलेलं दिसतं आणि जर तुम्ही त्यावर क्लिक केलं, तर ते तुम्हाला तुमचा फोन नंबर, ईमेल, नाव अशी तुमची सगळीच कुंडलिनी विचारायला लागतं. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही एका डार्क पॅटर्न नावाच्या चक्रव्यूहात अडकला आहात. डार्क पॅटर्न म्हणजे हेच, की हातचलाखी करून एखाद्याला लुबाडणं. आणि अशीच एक गोष्ट सध्या एका नामांकित कोचिंग सेंटर मधून दिसून आली आहे. स्वप्न बघा, मोठं व्हा, शिक्षण तुमचा हक्क आहे हे सांगणारी फिजिक्सवाला म्हणजेच PW ही एडटेक कंपनी सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यांनी दानाच्या नावाखाली गुपचूप विद्यार्थ्यांच्या खिशातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आलाय. अशा पद्धतीनं 2 वर्षात त्यांनी 2 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय. CCPA म्हणजेच सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय आहे हे नेमकं प्रकरण, विद्यार्थ्यांची फसवणूक कशी करण्यात आली, फिजिक्सवालावर नेमके कोणते आरोप झाले, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मित्रांनो, आधी समजून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे. फिजिक्सवाला आज एक आघाडीच्या एडटेक कंपन्यांपैकी एक आहे. अलक पांडे यांनी सुरू केलेली ही कंपनी आज भारतातील कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण या संकल्पनेचं प्रतीक ठरत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून कंपनीत असा काही प्रकार घडत असल्याचं समोर आलंय, ज्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. फिजिक्सवाल्याच्या वेबसाईटवर आणि ॲपवर कोर्स खरेदी करताना चेकआउटच्या वेळी डोनेट फॉर PW फाउंडेशन असा एक चेक बॉक्स आधीपासूनच टिक केलेला असायचा. त्यामुळे प्रत्येक खरेदीवर आपोआप 10 रुपये दान म्हणून ऍड व्हायचे. आता तुम्ही म्हणाल 10 रुपये काही मोठी गोष्ट नाही. पण मित्रांनो, 10 रुपये गुणीला लाखो विद्यार्थी म्हटलं तर हे गणित तुमच्या लक्षात येईल. हे प्रकरण फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत चाललं आणि यातून तब्बल 21,36,962 म्हणजे सुमारे 21 लाखांहून अधिक युजर्स कडून अंदाजे 2.47 कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्य म्हणजे हे सगळं विद्यार्थ्यांना नीट न सांगता, त्यांची परवानगी न घेता घडलं. आता ज्या CCPA कडून आरोप करण्यात आले आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. CCPA म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण. हे भारत सरकारचे एक नियामक मंडळ आहे, जे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करते आणि चुकीच्या व्यापार पद्धतींवर कारवाई करते. या प्रकरणात CCPAनं स्वतःहून PWच्या प्लॅटफॉर्मची तपासणी केली आणि त्यात त्यांना ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या पद्धती आढळल्या. 3 जून 2026 रोजी CCPAनं फिजिक्सवाला लिमिटेडवर 5 लाख रुपयांचा दंड आणि मॅकअफी सॉफ्टवेअर इंडियावर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दोन्ही कंपन्यांना या फसव्या पद्धती बंद करण्याचे आदेश देण्यात आले. CCPAनं हे प्रकरण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019, कन्झ्युमर प्रोटेक्शन ई-कॉमर्स रूल्स 2020 आणि गाईडलाईन्स फॉर प्रिव्हेन्शन अँड रेग्युलेशन ऑफ डार्क पॅटर्न्स 2023 या कायद्यांखाली तक्रार दाखल केली. आता CCPAनं नेमकं काय आरोप केले तेही जाणून घेऊयात. तर मंडळी, PW विरुद्ध 3 प्रकारचे डार्क पॅटर्न्स आढळल्याचं त्यांनी सांगितलंय. डार्क पॅटर्न म्हणजे असं डिझाईन किंवा इंटरफेस जे ग्राहकांना लक्षात न येताच त्यांना विशिष्ट कृती करायला भाग पाडतं. CCPAला जो पहिला पॅटर्न आढळून आला तो म्हणजे बास्केट स्निकिंग. फिजिक्सवाल्याच्या चेकआउट प्रक्रियेत PW फाउंडेशनसाठी 10 रुपयांचं दान ग्राहकांच्या संमतीशिवाय आपोआप प्रीसिलेक्ट केलेलं असायचं. CCPAनं याला बास्केट स्निकिंग म्हटलंय. CCPAनं स्पष्ट केलंय की कंझ्युमर कन्सेंट कॅन नॉट बी अज्युम्ड थ्रू प्री-सिलेक्टेड ऑप्शन्स अँड मस्ट ऑलवेज बी ऑब्टेन्ड थ्रू अ क्लिअर अँड अफर्मेटिव्ह ॲक्शन. म्हणजेच आधीच टिक केलेल्या बॉक्सवरून ग्राहकांची संमती गृहीत धरता येत नाही. आता तपासात आढळलेला दुसरा प्रकार म्हणजे कन्फर्म शेमिंग. यात जेव्हा विद्यार्थी हे 10 रुपयांचं दान काढण्याचं ऑप्शन सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा त्यांना मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा आणि गरीब मुलींचे लग्न यांच्याशी संबंधित भावनिक मेसेज दाखवले जायचे. म्हणजेच विद्यार्थी हा ऑप्शन रिमूव्ह करायला जायचे तेव्हा त्यांना वाटायचं की मी दान काढलं तर एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण थांबेल का, किंवा मी चुकीचं करतोय का. याला मानसिक दबाव म्हणता येईल. CCPAनं याला कन्फर्म शेमिंग म्हटलंय. यातला तिसरा प्रकार म्हणजे फोर्स्ड ऍक्शन. फिजिक्सवाल्याच्या प्लॅटफॉर्मवर फ्री म्हणून जाहिरात केलेले कोर्सेस प्रत्यक्षात मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिल्याशिवाय उघडत नव्हते. CCPAनं याचा तपास केल्यावर आढळलं की वेगवेगळ्या अकाउंटवर कोर्सचा मजकूर एकसारखाच होता. म्हणजेच ही वैयक्तिक माहिती गोळा करणं अजिबात आवश्यक नव्हतं. CCPAनं याला फोर्स्ड ऍक्शन म्हटलंय. फिजिक्सवाल्यानं CCPAला सांगितलं होतं की दान करण्याचा ऑप्शन युजर्सला रिमूव्ह करता येतो आणि तो ऑटो सिलेक्ट नाही.
त्यांनी काही बदल आणि सुधारणा केल्याचंही सांगितलं. पण 22 डिसेंबर 2025 रोजी सीसीपीएनं केलेल्या तपासणीत हा पर्याय अजूनही डिफॉल्ट निवडलेला आढळला. म्हणजेच कंपनी सुधारणा झाल्याचं सांगत होती, पण प्रत्यक्षात तसं नव्हतंच. आता अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे कोटींच्या फसवणुकीसाठी 5 लाखांचा दंड पुरेसा आहे का? फिजिक्सवाल्यानं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तब्बल 2,495.61 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. त्यामुळे 5 लाखांचा दंड म्हणजे त्यांच्या वार्षिक महसुलाच्या खूपच कमी आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच्या सेक्शन 21 अंतर्गत पहिल्या उल्लंघनासाठी 10 लाखांपर्यंत आणि पुढील उल्लंघनासाठी 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. पण प्रत्यक्षात लावलेले दंड या मर्यादेपेक्षा खूपच कमी आहेत. आता पीडब्ल्यू विरोधात पुढे आणखी काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हाही कोणता कोर्स किंवा ऑनलाईन खरेदी करता, तेव्हा चेकआउटच्या वेळी नीट तपासा की कोणता अतिरिक्त शुल्क आपोआप जोडला गेला आहे का. महत्त्वाचं म्हणजे फ्री या शब्दाला भूलू नका. प्रत्येक फ्री कोर्स मागे तुमची वैयक्तिक माहिती मागितली जाते, ती देतानाही काळजी घ्या. फिजिक्सवालाने सस्ती और टिकाऊ शिक्षाचा नारा दिला खरं, पण सीसीपीए नुसार त्याच विद्यार्थ्यांना फसवून 2.47 कोटीही उकळले. त्यामुळे अशा कारवाया अधिक कठोर व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांनी सतर्क राहायला हवं आणि आपल्या हक्कांबद्दलही जागरूक असायला हवं. बाकी या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.